रामकृष्ण हरी माऊली. तर मी चेतन खुमने. तर आज आपण मोरे हॉटेलला भेट देणार आहोत. तर मोरे हॉटेलची खरंच वारकऱ्यांसाठी भरपूर सेवा असते. तर त्यांना आपण विचारू सेवा कुठल्या पद्धती केली जाते. नमस्कार, माझं नाव अमर चव्हाण. दरवर्षीप्रमाणे वारकऱ्यांसाठी आंघोळीची सोय इथं केलेली आहे आणि दरवर्षी इथं मानाच्या दिंड्या उतरल्या जातात. तर जवळपास 1000-2000 माणसांच्या 8-9 दिंड्या आपण इथं उतरवल्या जातात. त्यांची सगळी सोय केलेली जाते इथं. मोरया हॉटेलला वैशिष्ट्य म्हणजे आपला वडापाव फेमस आहे सगळ्यात जास्त इथं. तर वडापाव सगळ्यात जास्त चालतो आपला. लांबनं माणसं खास वडापाव खाण्यासाठी येतात. आणि महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लोणंदमधनं पालखी हल्ल्यानंतरनं पालखीचा पहिला उभा रिंगण सोहळा हा चांदोबाचं मंदिर आहे इथं. तर इथं पहिला उभा रिंगण सोहळा पार पडला जातो. आता रिंगण सोहळ्याचं महत्व म्हणजे फार वर्षापासून चालत आलेला हा पहिला मानाचा उभा रिंगण सोहळा इथं पार पडला जातो. तर तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथं आंघोळीची सोय केली आहे. परत आता उद्या इथं रिंगण होणार आहे. रिंगणाचं पण इथं नियोजन केलं आहे. त्यासाठी पण मोरे हॉटेलची बरीच सेवा असते. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं गाव कुठलं? आम्ही जालना जिल्हा. आता इथं आलाय ना? हो. कसं वाटलं हॉटेल? कसं आहे? हॉटेल नंबर 1 आहे. आज 15 वर्षापासून आमची मोरे हॉटेल व्यवस्था करतात. हा, हा हा पाण्याची व्यवस्था यायचं सगळं व्यवस्था सगळी व्यवस्था मोरे. हो, सोय होती. आम्ही जालना जिल्ह्यातले तर महाराष्ट्र दिंडीचा सरप विरू आहे. तर त्यांनी सांगितलं जालना जिल्ह्यात ती येते. त्यात मी 15 वर्षापासून येते ती. म्हणजे खरंच काहीतरी इथं सेवा भेटली जाते. ना अजून कोण ही व्हिडिओ पाहणार आहे त्यांनी पण मोरे हॉटेलला उद्या विजिट करा. रामकृष्ण हरी माऊली. हॅलो, आम्ही कायम पंढरपूरच्या यात्रेला जाताना इतर महिन्याच्या वारीला देखील या मोरया येत असतो. यांची क्वालिटी एक नंबरची क्वालिटी. सगळ्या भजी असो, मिसळ असो, अनेक काही पदार्थ आहे ना, एक नंबरची यांच्याकडनं क्वालिटी मिळते आणि वारकऱ्यांची चांगल्या प्रकारे हे व्यवस्था करत असतात. तरडगाव मुक्कामी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा या ठिकाणी मुक्काम होत असतो. लोणंद तरडगावच्या मध्यभागी पवन मावळ दिंडीचे सर्व वारकरी या ठिकाणी मुक्कामी थांबत असतात. या हॉटेल व्यावसायिकांचं आमचे सर्व वारकरी चहा वगैरे नाश्ता एकदम चांगला होत असतो आणि चांगली क्वालिटी आहे आणि चांगल्या क्वालिटीचं यांना आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. यांच्याकडे क्वालिटीचा माल आहे. भजी तर एक नंबरच आहे. एवढ्या गर्दीत सुद्धा अशी क्वालिटी मिळते. विशेष आहे, मोठ्या हॉटेलला जाऊन सुद्धा अशी क्वालिटी मिळत नाही. चहा पण तसाच आहे, मिसळ तशीच आहे. सगळे एक नंबर काम आहे आणि त्यांची वर्तणूक अशी आणि एवढे जिवाळ्याची बोलतात ते की माणूस त्याच हॉटेलला परत जाऊन भेटावा अशी लोक. नमस्कार, मी मोरया हॉटेलचा सर्व. आपण पहिल्यांदा तर एक तर आपलं या मी तुम्हाला दाखवतो. या माझ्या मागे आपण वारकऱ्यांसाठी स्वतः जारचा प्लॅन टाकलेला आहे. पाणी आपल्याला पूर्णपणे आपण चांगलं देतोय जारचे. त्यानंतर ना पूर्णपणे स्वच्छता वगैरे सगळं बघू शकता. बसायची व्यवस्था पूर्णपणे सर्व व्यवस्थित आहे. त्यानंतर ना या पाठीमागे इकडं वारकऱ्यांना आंघोळीसाठी पूर्णपणे आपण बोरचं पाणी जे आहे ते आपण आंघोळीला किंवा पाणी पिण्यास वापरण्यास पूर्णपणे सोय केलेली आहे. त्यानंतर पूर्णपणे हॉटेल मोरया शौचालय, लेडीजसाठी स्वतंत्र शौचालय व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालयाची सोय आपण केलेली आहे. हा, आणि आपलं हॉटेल चांदोबा मंदिर आहे ते शेजारी आहे आणि पूर्णपणे इथं भाविक सगळे जमा होऊन इथं मोठ्या प्रमाणात रिंगण सोहळा पार पडतो. धन्यवाद. कित्येक वर्षापासून वारकऱ्यांसाठी मोरे हॉटेल एवढी सोय सुविधा असे मोफत पाणी म्हणजे 4 दिवस पाणी आहे, मोटर बंदच नाही होत आणि त्यांना भगवंताच्या आशीर्वादाने असं पाणी दिलंय. 24 तास पाणी माऊलींना दिलेलं आहे. आणि तो वडापावची सेवा असं म्हणजे किती गिरायक किती येत आहे, चहा पाणी म्हणजे व्यवस्थित असं नाही का. हे मालक आहेत असं आम्हाला एकदम सेवा म्हणजे आता कित्येक वर्षापासून सेवा अशी झाली
असे माऊलींच्या सेवेसाठी भरपूर काय सगळं काय. आणि हॉटेलचे छोटे मालक त्यांना भरपूर सेवा, म्हणजे वारकरी किती घेतात किती येतात त्यांच्यासाठी भरपूर सेवा काय दिलेली आहे. या मोऱ्या हॉटेलमध्ये आम्ही बहुतेक हौसा येतो. वडापाव क्वालिटी आणि तेल वगैरे सगळं व्यवस्थित, म्हणजे नाही का स्वच्छता साफसुथरा आहे. कुणी चिटिंगला आलं काय झालं तरी एकदम क्वालिटी हॉटेल आहे. कधी बी एनी टाइम तुम्ही कधी का होणार नाही का काय नाही. असं किती वारकरी येतात काय येतात, म्हणजे हौसा नाही तर येऊन वडापाव खाऊन जातात. अशी क्वालिटी आहे इथे एक नंबर.